सन्मान दिला आणि सत्कारही केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप या ठिकाणी आभार मानते. आणि स्वानंदीची ओळख माझी आणि स्वानंदीची झाली ती आमच्या ज्या हळदी कुंकवाच्या निमित्त. त्याआधी ऐकलं होतं, पण आता सर जे बोललं ते खरंच सगळं सत्य आहे. तिचं जर बघितलं तर शरीरयष्टी आणि तिचा जो आवाज आहे त्यामध्ये खूप मला जरा फरक वाटतो. कारण आवाज शरीरयष्टी एवढी लहान आहे, पण आवाजामध्ये जो चढ उतार आहे तो खरोखर सुंदर आहे. आणि एखाद्याकडे काही गुण असतात. सगळेजण सगळ्यांनाच एखाद्याला चांगलं गाणं आलं होतं त्याला नृत्य येतं असं नाही, पण तिच्याकडे जर आता आपण बघितलं तर तिने पोवाडा छान सादर केला, तिने नृत्यही सुंदर केलं, म्हणजे सुंदरच होतं. त्याच्यानंतर तिचं गायन आहे. आत्ताच सरांनी सांगितलं की ती सुंदर स्टोरी टेलर आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीला ती सुंदर वर्णन करू शकते. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये किती गुण असावे किंवा तिच्याकडे आणखी किती काय असावं किंवा अजूनही तिच्यात असं काही असेल की तिच्यात ते लपलेलं असेल. आणि कुठेतरी एखादी संधी असते की त्या संधीमध्ये आपण असं आपल्यालाच कळतं की अरे मी छान बोलले, मला बोलता येतं असं. आणि नंतर आपोआप आपण पुढच्या वेळी आपल्याला माहिती नसताना सहजपणे आपण बोलून जातो आणि ही सुरुवात असते. आज स्वानंदीने जे गाणं म्हटलं साऊचं विशेषतः ते मला खूप आवडलं. कालही मी ते युट्यूबला अगदी घराचा मॅच बघण्याचा आनंद घेता घेता तुझ्या त्या गाण्याचाही खूप चांगला आनंद घेतला आणि मी ते कालच ऐकलं. त्या गाण्याचा जो चढ उतार होता, कुठे थांबायचं होतं, कुठे त्या एक्सप्रेशन होत्या. काही गाणी ही आवाजाने म्हटली जातात, गायली जातात, तर काहीही डोळ्याने सुद्धा गायली जातात. माहितीये तुम्हाला डोळ्याने म्हणजे काय सांगायचं असतं, ते हावभाव असतात. एखादं जेव्हा आपण नृत्य सादर करतो त्यावेळी काही वेळा आपण ते नृत्य बघायचे विसरतो आणि काय बघत असतो, तिचा चेहरा बघत असतो, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघत असतो. तिचे एक्सप्रेशन ही सुंदर आहे. तिच्या ठेक्यामध्ये असं असं तिचं जे चालू होतं, कुठे तो राग होता, कुठे ते पटकन एखादं स्माईल होतं, ते खरंच सुंदर होतं. आणि एखाद्या चांगला जो नृत्याविष्कार आहे त्याच्यामध्ये हे सगळं असतं, एक्सप्रेशन असतात. त्या बीट मिस होता नाही, त्या बीट बघा. ह्या गाण्यामध्ये मला वाटतं हे गाणं थोडंसं रिमिक्स आहे, ओरिजिनल नव्हतं होय ना, पण त्याच्यामध्ये त्या गाण्याच्या त्या ह्याच्यामध्ये ते नटरंग म्हणून जो सांगत होता तिथे त्याचा तिचा जो पाय आपसूकपणे जो उचलला जात होता तो विशेष आवडला मला. कारण तिथे त्याची गरज वाटत होती, कारण त्यानंतर एक संथपणा आला असता. खूप छान स्वानंदी, आज खऱ्या अर्थाने आजचा दिवस किंवा आजचा महिला दिन सार्थकी लावलास. आम्हालाही बघण्याचा आनंद झाला. आमच्या सर्वांना विरंगुळी सर्वांचा थोडासा विरंगुळा झाला. त्यापेक्षा तुझ्या अंगात काय आहे किंवा तू किती काय काय करू शकते. आज तू वयाच्या एक 4थी पर्यंतच्या इयत्तेपर्यंत जर तू एवढं सुंदर करू शकतेस, तर ज्यावेळी तू आमच्यासाठी मोठी होशील किंवा 21-22 वर्षाची होतील, 15-16 वर्षाची होशील, त्यावेळी तू खूप काहीतरी अचीव करू शकशील. हे तुझे जे गुण आहेत ते सगळेच असे जपत जा, त्याची आवड कर. आणि विशेषतः सांगावं असं वाटतं की मुलाचे पाय हे पाळण्यात काय ते दिसतात. म्हणजे विशेषतः आता आपण सरांकडे ते वडील त्यांच्याकडे बघितल्यावर असतं की सर काय काय करू शकतात. हे ते थोडेसे गुण ते तिकडे आलेले आहेत. ती बोलते, सरांना ऑन द स्पॉट बोलायला सांगा, ते बोलायला तयार असतात. त्यांना एखादं गाणं म्हणायला सांगा, ते गाणं म्हणायलाही तयार असतात. आणि हे थोडंफार अनुवंशिक आहे. तिची आई पण बघितला तरी ती पण अशी बोलक्या चेहऱ्याची हसरी आहे. वडील आहे, वडिलांकडनं हा थोडासा आणि थोडंसं तिचं टॅलेंट आहे. आणि ह्याचं जेव्हा सगळं ते संमिश्रण तिच्यात भरलेलं आहे त्याच्यामुळे ती स्वानंदी घडली आहे असं मला वाटतं. स्वानंदी खूप छान, मला खूप आवडलं, मुलांनाही खूप आवडलं. अशीच तुझ्यातली ही कला जोपासत जा, खूप खूप मोठी हो. आम्हा सर्व शिक्षक वृंदाकडनं तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझं असंच कौतुक आमच्या कानावर येऊ दे, असे तुझे परफॉर्मन्स आम्हाला बघायला मिळू दे. असतील तिथे आम्हाला बोलव, आम्ही नक्की सर्वजण येऊ. खूप छान. स्वानंदीने आता जे काही या ठिकाणी सादर केलेलं आहे तिचं थोडंसं गोड कौतुक म्हणून आमच्या शिक्षक वृंदांकडनं आम्ही तिला छोटंसं आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांकडनं आपण तिला इथे या ठिकाणी तिचा छोटासा सत्कार करायचा आहे आणि छोटंसं एक बक्षीस द्यायचं आहे. स्वानंदी